तर जिंदाबाद. आज आपले अथ सरचिटणीस संघटनेचे विजय भाऊ, संघटनेचे अध्यक्ष सीताबाई जिंदाबाद, ना संघटनेचा कार्याध्यक्ष बालाराम भाऊ जिंदाबाद. तर सांगायचा झाला तर विजय भाऊनी मागच्या भागात काय सांगला का संघटनाच काहीतरी करेल असा लोकांना संग विश्वास वाटला ना. कालच तुम्ही जातील ना रायगडला, तर तुम्ही काल रायगडला जादेल ना. फोटो नांगलं मी तर 1000 लोक होई का त्याच्याहून पुढं होई मला असा तर अंदाज असा मी बांधला. तर ओढी लोक तथं जमली असा मी ह्या फोटोत नांगला. तर विजय भाऊनी सांगेल त्या खराच का संघटनाच काहीतरी करेल ना. संघटना म्हणजे असा गरीबाला एक का या माझा आधार असा लोकांना तर वाटतं. तर तुमचा तिघांचा हो मी मनापासून असं स्वागत करा. आणि मला जे सांगायचं आहे का मेचे 24-25ला तुम्ही गेलीस ना. त्याचे नंतर काहीतरी 2 आंदोलनं झाली ना. ते 2 आंदोलनं झाल्यावर लगेच परत गेलीस तर 1000च्या पुढे लोक जमली. तर अशी काय मोठा असा जादूशी केली तर बाराम भाऊ, तर काय असा तुम्ही जाऊन तसं केला तर असा पटापट असा चित्र असा बदलत जाईल तर काय केला तुम्ही तसं का? जिंदाबाद सर्वांना. आणि सुरेश भाऊ, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. एक आहे की उमरेवाडी आणि टेंबेवाडी इथे जी 2 आंदोलनं झाली याचं परिणाम किंवा वारं हा खालापूर तालुक्यामध्ये, सुधागड तालुक्यामध्ये पसरला. आणि मग मी जाऊन सन्माननीय अध्यक्षांच्या ह्याच्याने मी गेलो तिथे, पुन्हा जाऊन मिटिंगी घेतल्या, वाडीमध्ये फिरलो. जवळपास 8 ते 10 वाड्या मी प्रत्यक्ष बघितल्या. आणि तिथे सर्वजण लढायला तयार होते की आम्ही लढायला तयार. जशी उंबरवाडीची लोकं रडली, त्यानंतर टेंबेवाडीची लोकं लढली, तसे आम्ही लढायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांना आपण कृती दिली. मग करायचं असेल तर तुम्हाला पहिले माहिती काढायला लागेल. जर तुमच्या हातात माहितीच नसेल तर काय, मग आधार कार्ड कोणाला नाही, शाळाबाह्य किती मुलं आहेत, रेशन कार्ड कोणाला नाही, हे असं मग माहिती कोणी काढायची? भाऊ नेहमी आपल्याला शिकवतात कोण, कधी, कुठे. मग कोण करणार आहे? करायचं तर आहे. जवळपास त्यावेळी मी एक पहिले मीटिंग घेतली तेव्हा 17 वाड्याची लोकं जमली होती. परंतु ज्यावेळी ही माहिती काढायचं ठरलं तर प्रत्यक्ष वाडीमध्ये सुद्धा जाऊन ही माहिती कशी काढायची, मग कोण काढणार? मग त्यांनी प्रत्येक गावाचे 2-2 तरुण नेमले. त्यांनी ज्यांना लिहिता वाचता येतो अशा पद्धतीचे तरुण नेमले आणि त्यांना 8 दिवसाचे आपण टाईम दिला की 8 दिवसामध्ये तुम्ही माहिती काढा. जवळपास 35 वाड्यांची त्याही माहिती काढली. 35 वाड्यांची माहिती काढल्याच्यानंतर भयानक चित्र समोर आलं की शाळाबाह्य मुलं आहेत, स्थलांतरण आहे, मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुधागडमध्ये आहे. आणि ही माहितीचा हे घेऊन त्यानंतर आपण इथे येऊन त्याचं विश्लेषण केलं, एकत्रित माहिती केली. घराखाली जागेचा मोठा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, तिथे पाण्याचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न या माहिती काढल्याच्या नंतर समोर आले. मग त्यांना आपण कृती देण्याचं ठरवलं की तुम्ही हे करणार का, ग्रामपंचायतमध्ये काढणार का? तर ते सगळे तयारी होईल. तयारी त्यांची आजही तयारी आहे. आणि तेवढ्यात भाऊंचा दौरा, भाऊने सांगितलं का मी सुधागडमध्ये दौऱ्यासाठी येतोय. जो काही दौरा झाला आणि लोकांनी जो उत्साह दाखवला, हे भाऊंच्या स्वागतासाठी जवळपास अर्ध्या रस्त्यातून तरुण 25 ते 30 तरुण म्हणजे 2 डबल म्हणजे 50-60 तरुणांनी
मोटरसायकलीवरून भाऊंचं स्वागत केलं तिथे. म्हणजे भाऊ येणार म्हणून तसं बघितलं तर सुधागडमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला, सर्व रस्ते बंद होते, लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं, वाड्यांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. पण ते सगळं बाजूला ठेवून भाऊ येतात आमच्याकडं म्हणून तो जो काही उत्साह एक लोकांच्यामध्ये आला तो पाहून खरंच म्हणजे फार बरं वाटलं. आणि भाऊच आमचे प्रश्न सोडवणार, श्रमजीवी संघटनाच आमचे प्रश्न सोडवणार आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही ही भावना लोकांच्यामध्ये आणि तरुणांमध्ये विशेषतः ही सुधागड तालुक्यामध्ये तयार झालेली आहे. मला असं वाटतं सीताताई पुढचं तुम्ही सांगा की कशा पद्धतीने तो मेळावा झाला, म्हणजे प्रचारही त्यांनी केला भाऊ येणार असल्याचा. आम्हाला वाटलं की जवळपास 300-400 लोक येतील, परंतु त्या पुढचं मला असं वाटतं सीताताईंनी सांगावं. बालाराम भाऊ तो जे सांगलास ना ते खरंच पाहण्यासारखा होता. तर सुरुवात तर आपले तशी गेलो ना, भाऊ सांगत का आता मीटिंग कुठं घ्यायची, तर ती सांगत का तहसीलदार साहेबांचे केबिन मध्ये घ्यायची. तर भाऊ हे विचारला का तहसीलदार साहेबाचा केबिन कोणाक मोठा, तर सांग कोणी माणसा बसतील, तसं 30-40 माणसा सांग बसतील. तर 30-40 माणसं काय सांगा, आमची सांगा 200-300 माणसं याची ना, तुम्ही ओढाचा सांग यो ठेवला तर तथं नाही सांगा, दुसरा सांग बदला, दुसरा पहा जागा कोठं तरी. तर मग यांची उडली धावपल अधिकाऱ्यांची ना, यो हाल तो हाल असा करून ना, मग एक भाऊंचा तो मित्र निघाला लिमये भाऊ, रवींद्र लिमये म्हणून. तर त्याचा तो हॉल ना जेव्हा भाऊला सांगला का इथं लिमये सरांचा हॉल आहे, तर कोण सांग लिमये, सांग रवींद्र लिमये काय, तर सांग हो, अरे तोच तर सांग माझा मित्र. हा तर मग तो भाऊंचं नाव त्याला हो सांगला हवा ना, तर लगेच त्यांनी दिला ना. दुसऱ्या दिवस मग आता मीटिंगला जायचा. तर मीटिंगला आम्ही 10 वाजेपर्यंत 11 वाजताची मीटिंग ना. तर त्या मॅडम हो आल्या, गलांडे मॅडम ना, त्या सांगत का भाऊ आपले आता 11 वाजता जाऊ, लोक अंजून जमायचे हा. तर आम्ही 11 वाजता तथपर्यंत पाहिला ना, बाहेर असे आम्ही जथं होतो ना तथं खिडकीतशी बाहेर पाहिला तर 200 पोरा आपली तथं तरुण पोरा झेंड घेन, त्या आपला टी-शर्ट संघटनेचा घालून ना, ओढी पोरा ना मोटरसायकली ना ती घेन तथं ना. मग तथंशी निघालो आम्ही, 11 वाजता गेलो ना. पाहिला तर थोडीशीच माणसं बसेल होती. तर आता लाईट हो नाही होती, एक तर 3-4 दिवस पाणी पड ना, त्यात लाईट आखी ती अधिकारी सांगत का ते झाड पडेल ना तर अख्ख्या तारा टुकेल, तर ते लाईट हो नाही होती. तर मग वरतं असं बसाय करेल. तर आम्हाला भाऊ सांग का आपले खालीच बसू ना. खाली घेतल्या खुर्च्या ना, माणसा होती. तर आम्ही गेलो तर ना 600 माणसा होती ना. मंगात जी या लागली तर जागा पण ते हॉलमध्ये कमी पडला. तर मी सांगत का 1200 माणसं आपली होईल. हो, फार म्हणजे तो संजय भाऊन तर 3 का 4 गाड्या करून आले, एवढी माणसं आली ना. सगळी ही माणसांची इथे ना ही काम करणारीच माणसं सगळी, म्हणजे वाड्यातली 4-4, 5-5 जण अशी इथे. तर 190 का 93 वाड्या असे आहात, 193 का 190 वाड्या रायगड सुधागडला. आखे रायगडला नाही, रायगडला तर फार होती, पण फक्त सुधागडमध्ये एकूच तालुक्यात 193 वाड्या सांगत ना. तथं मग ती आता सुरुवात जशी, एक तर लाईट हो नाही ना. भाऊ सांग का आता बोलू कसा, तर भाऊन काय केला का ते सगळ्यांना असा उलटा फिरायला लागला. आता आपले कशी समोरासमोर, तसा त्यांना असा बसाय सांगला ना. भाऊ तथं मध्ये गेलं ना, भाऊन सुरुवात केली. तर गलांडे मॅडम सांग का भाऊने आता आम्हाला मार्गदर्शन करायचं. तर भाऊ सांग का मी मार्गदर्शन नाही करायचो, पहिले मी लोकांशी बोलन. तर मग बोलवला तथं ना, भाऊ गेलं मध्ये ना. मग एक एक आपले अधिकाऱ्यांना बोलवाय सुरुवात केली. तर
भाऊ आपले लोकांना विचारत का ये सांगत ते बरोबर काय ना साहेबाला हो विचारत. तर साहेब सांग का एक तो याचा होता ना दवाखान्याचा डॉक्टर साहेब, त्याला तर विचारला काय सांग दवाखाना सांग तुमचं कोण सांगत, तर सांगत 2. सांग सगळेकडे डॉक्टर राहत काय, तर सांग हो राहत. यो मोठे याच्या का राहत असा तो तिकडची अख्ख्या बाया उठल्या ना, हो सांग खोटा बोलत सांग ते कातकरी भाषेतूच सांग खोटा सांग बोलत सांग यो सांग एक सांग माणूस नाही राहत आता डिलेव्हरी कराय पण सांग आम्हाला सांग 2-2, 3-3 तास सांग थांबायला लागेल नाही सांग निस्ती सांग थांबून ठेव कोणी नाही सांगत सर ना. तो थरथर कापायला लागला. आता करायचं काय, तसा मग भाऊन त्याला नमता जसा घेतला ना त्याला सांगा हा ठीक आहे आता आपले करू असा. मग तहसीलदार साहेबाला हो विचारला, ते व्हिडिओ मॅडमला हो विचारला, मोहिते मॅडम होती ती तिला हो विचारला काय सांग आधार कार्ड सांग कोडेक लोकांना दिलं सांग काय सांग कोडेक लोकांना आधार कार्ड हा. तर ना बरीच लोक आपली का आम्हाला आधार कार्ड नाही असा. तर क्या आधार कार्ड नाही तर जन्म दाखलं नाही ही परिस्थिती ना. मग रेशन मिलं का नाही तर कोणी सांग आम्हाला सांग 5 किलो मिलं, आम्हाला सांग 10 किलो मिलं अशी सांगत. तर ती खरा बोलत ना आपली माणसं खोटा नाही बोलत. तर असा तथ सगळा ना भाऊनी मग ते सगळे अधिकाऱ्यांना वाटला ना. मग तर अधिकारी सांगत का तसा आढावा आम्ही कोठं नाही नांदे ना, अशी माणसं हा कोठं नाही नांदे का. भाऊ आलं म्हणजे भाऊ आता मंत्री, तर असे मंत्र्याचे मिटिंगलं आढाव्यालं एवढी लोक म्हणजे तो वडापाव आणाय सांगेल भाऊच दिलं तर पैसे ना दुसरं कार्यकर्त्यानेच काढलं तरी कमी पडलं. तर कोढक वडापाव 1200चे वर माणसा तो ओढे माणसाला वडापाव हो दिले ना. आपले माणसाला उपाशी नाही घालवला ओढा म्हणजे चांगला तथं ना. एक आपले सांगू ना का लोक तयार नाही होत म्हणजे केव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं पण नाही लोक तयार लोकाला जाण सांगला पाहिजे ना. अख्खा तथंच प्रश्न बाला भाऊन ज्या सांगला ना का अख्खं काढायला आधार कार्ड कोणाला नाही, रेशन कार्ड कोणाला नाही, या सगळं काढायला आहे ना. त्याच्यावरच आता लोक सांगत का आम्हाला एकदा सांगा आम्ही आता एकदा तथं जाऊन. पण तथं ना सुरेश भाऊ ना विजय भाऊ आम्ही दोघांही पण पाहला ना. भाऊ ते आम्ही कामठेकर वाडीत गेलो तर लोक दिवाळीला जात ना ती डायरेक्ट गणपत्याला येत. तर ती कामाला कुठं जात कर्नाटकला काय कराय ते कोळसा भट्टीवर काय रे मला कोळसा भट्टी कोळसा भट्टी ना तिकडं जात. तर ती विचार करा का गणपत्याला 1 महिना फक्त घरा राहत तर परत जात 1 महिना राहत. आता विचार करा ना गणपतीला आला का 1-1.5 महिन्यानंच दिवाळी येई ना. तर असा समजा का 1 ते 2 महिन्याच राहत. तर ते भाऊनी तिथं एक तो दादा होता ना मोतीराम त्याचा नाव. तर त्याला विचारला का तुम्ही जात ओढा टाईम काय असा करा तर तुम्हाला इकडं राहायला नाही काय. तर सांगा आम्हाला घर बांधायला हो पैसे नाही ना, आम्हाला अथं रोजगारच नाही मिळत तर आम्ही कसा जगू अशी स्थिती ती. तर एक ठिकाणी तर अशी डोकऱ्याच बसेल होते ना. तथं भाऊ आपल्याला माहीतच ना भाऊ डायरेक्ट जाण विचारत त्याला. तर त्याला ते डोकऱ्यांना जाण विचारला तर तुमचा रेशन कार्ड आहे काय सांगा. तर त्यांनी आणून दाखवला रेशन कार्ड. हो सांगा आहे आमचा रेशन कार्ड. पण त्या पाहला भाऊ रेशन कार्डवर तर त्यावर 10 किलो चाऊल 15 किलो गहू ना 1 किलो साखर लिहिली. तर भाऊन ते आईला विचारला का तुम्हाला साखर मिळली काय. तर साखरच नाही मिळेल ना. सांगा 10 किलो कोठं रेशन गेला तर सांगा 10 किलो कणी भेटली. कणी दिचं तांदूळ विकत असेल तर हा. तर ते आणून सांग दाखव भाऊन सांगलं ना का आणून दाखव. तर ओढ्या कोढ्या कसे अंजुलीत कणे आणून हो दाखवल्या ना चाऊल हो आणून दाखवलं. तर ते कणी कसं रेशनवर देत हो. तर हे जरा खारूच वाटना ना. ते माणसाला खराच रोजगार नाही काय करायला पाहिजे. सीताबाई तू ह्या ज्या सांगलास ना का सांग
लोकांचे समोरच संग भाऊ विचार का रहत काय तर लोकांना सांगत नाही तर मला असं वाटतं ना का सगळे मंत्री आहे ना सगळे आमदार हे जर असा आढावा घेतला तो फार मोठा फरक पडेल पण नाही करायचं त्यांना गरिबांशी कोणाला पडेल नाही अशी परिस्थिती आहे ना बालाभाऊ ना सीताबाई तुझ्या दोघांही त्या सांगलास का घरा नाही घरकुला नाही पाणी नाही लाईट नाही रस्ता नाही ते ऐकून ना असा राग असा ये नक्की आम्हाला तर पक्की रग जशी आली ती मला एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगायचं वाटतं का भाऊ प्रत्येक टायमाला आपल्याला सांग का अधिकार असा सांग मागून नाही मिळत बरोबर सांगलास तर संघटना कशा करायची तर अधिकार आपलं असं मागून नाही मिळायचं ते हिसकावून घ्यायचं त्याच्यासाठी सांगा संघटना करायची तर ज्या तुम्ही आता रायगडात जाण करा तर त्याच करा तर रायगड हवा नाही तर महाराष्ट्रात जथं जथं आपली गरीब लोक हवी त्याही असा संघटित झाला पाहिजे ना संघटित होऊन ना ज्या पाहिजे त्या मागायचा नाही तर हेसकूनच घ्यायचा जसा लढू आता ती कोणत्या तरी वाडी सांगली सांग जाण बसली तहसीलदार तहसीलदार गेला न सांग दुसरे दिवस पण त्याला असे वाटतं कारण जातील आता दुसरे दिवसपर्यंत बसली ना पहिला पाण्याचा प्रश्न सांगा सोडवला तर त्याच्याशिवाय जायचं नाही तर असा भाऊ सांगा का हिसकावूनच घ्यायचा अधिकार त्याच्यासाठी संघटना भांडली पाहिजे तर दादा ना एक आपले भाऊचा विशेष आहे म्हणजे ओढी माणसा बसेल ना अख्खे डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणजे पोलिसापासून ते फॉरेस्टर पासून तर अख्खीच म्हणजे अंगणवाडीचे बायापासून सगळा सरकारच तथ पण भाऊचा एक विशेष आहे का भाऊ तथ होच त्यांना हो संघटना शिकवा ना आपले हो लोकांना संघटना शिकवा का संघटना कशी करायची ना त्यात एक फार भारी काम झाला तहसीलदार साहेबांना आपले संविधानाची ती उद्देशिकाचा फोटो एक आणून दिला ना भाऊला तर ते अंधुक सोपा झाला तर आपल्या लोकांना संघटना कशी करायची तेव्हा शिकवला ना अधिकाऱ्याला हो शिकवला अधिकाऱ्याला सांगत का तुम्ही हो कशी संघटना बनवायची तेव्हा लोकांना सांगा एवढा बेस झाला तर मी मनापासून बालाराम भाऊ तुझं ना सीताबाईचं आभार मानं ना संघटनेचे सरचिटणीस विजय भाऊंचं पण मनापासून आभार मानं ना भाऊ जथं काय होल तथं लगेच बिराड बांधून निघत तर मी भाऊंचा पण खराच मनापासून म्हणजे मनापासून आभार मानं का संघटना म्हणून आपले जाव तेव्हा तथं काहीतरी मोठा लगेच लोका लढाई तयार होत तर मला असं सांगायचं आहे का 3 ना 4 ना भाऊ 5 एक जणात नाही आपल्याला काम करवाय तर ज्याला आवड अशी हवी ना का माझे लोकांसाठी माझे गरिबांसाठी मला काम करायचं आहे तर मी आव्हान करेन त्यांना का तुम्ही पण एकत्र आली पाहिजेच संघटित झाली पाहिजेच ना आपले जे हक्क आहेत ते हक्क मागून नाही तर लढून मिळवलं पाहिजे तर मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे भाऊन लावून दे आणि थांब जिंदाबाद जिंदाबाद